भाऊ काय झालं, मार्केट एवढं जाम केलं ना भाग्यश्रीवाल्यांनी, कारण त्या गाडीने फॉर्च्युनर घेतले नाही का ₹250 थाळी विकून. आता भरपूर लोक म्हणत असेल ना का ज्या आयला आमचं बी हॉटेल आहे, एवढं एवढं जाते तरी आम्ही काय फॉर्च्युनर घेऊ शकत नाही. भाऊ तुम्हाला मी खरं रिॲलिटी सांगतो बरं का, खरं म्हणजे भाऊ फॉर्च्युनर घेणं म्हणजे सोपं नाही. त्याला हत्ती म्हणतात, हत्ती. भाऊ हत्तीला डाऊन पेमेंट किती माहिती आहे का? हत्तीला डाऊन पेमेंट आहे ₹10,00,000 आणि त्याला हप्ता किती माहिती आहे का? हप्ता 60,000 ते 70,000 हप्ता जातोय. मग विचार करा. मग त्या माणसाला पेमेंट किती पाहिजे मिनिमम? भाऊ ते कोणाची कामं नाही हत्ती सांभाळायचं. कारण बघा मी तुम्हाला एक रिॲलिटी सांगतो. फॉर्च्युनर म्हणजे कोण घेऊ शकतं मिनिमम? ज्याला 2,00,000 ते 3,00,000 पेमेंट आहे आणि 2,00,000च्या पुढे 2,50,000च्या आसपास पेमेंट आहे ना, तो माणूस घेऊ शकतो आरामशीर फॉर्च्युनर. तो 60,000-70,000 हप्ता भरू शकतो. प्लस आहे ना त्याचं मेंटेनन्स सर्व्हिसिंग ते करू शकतो. आणि ज्याला हॉटेलमध्ये सांगतो मिनिमम ज्याला प्रॉफिट ₹10,000 पूर्ण प्रॉफिट आहे ₹10,000 पर डे. त्याला 3 लाख आपलं महिन्याला ₹3,00,000 भेटतंय. तो माणूस घेऊ शकतो. साधा-सुधा हॉटेलवाला घेऊ शकत नाही. भरपूर लोकांचे स्वप्न असेल, की मी बी आता मटणाचं हॉटेल टाकतो, मी बी फॉर्च्युनर घेऊन. भाऊ तसं काय करू नका. हे गणित काय ते वेगळं झालेलं आहे फेमससाठी. पण तुम्ही तसला काही निर्णय घेऊ नका. का तुम्हाला कमवायचं असेल तर कमवा, व्यवस्थित कमवा. तुम्हाला फॉर्च्युनरची इच्छा असेल, स्वप्न असेल तर भाऊ तुम्हाला कमीत कमी ना लाखो लोकांचे मन जिंकावं लागेल हॉटेलसाठी. तेव्हा तुम्ही फॉर्च्युनर आरामशीर घेऊ शकता.